अनेक पर्यावरणवादी लोक इथे भेट देत आहेत आणि त्यांना महत्व कळालेलं आहे. पण हा पर्यावरणाचा जरी मुद्दा असला तरी हा आमच्या आस्थेचा सुद्धा मुद्दा आहे. नाशिककरांची ही जी जागा आहे ती फक्त 54 एकर आहे. हे खरं नाशिक हे दंडकारण्य आहे. इथे प्रभू रामचंद्र आले, ते वनवासात इथे 14 वर्ष होते. त्यांच्याबरोबर सीतामाई होती, त्यांच्याबरोबर हनुमंत होते आणि अनेक साधू संत इथे तप करत होते. हे एक एक झाड साधू पुरुषांपेक्षा आम्हाला महत्वाचं आहे, कारण त्या साधूंना रामांना त्यांनी सहवास दिलेला आहे. ही जी जमीन आहे ही नुसती जमीन नाही, ते आमच्या आस्थेचं केंद्र आहे. इथे अनेकांनी आणि या प्रत्येक नाशिककरांच्या भावना जुडलेल्या आहेत. आणि म्हणून ह्या कमर्शियल सरकारनं, धंदेवाईक सरकारनं, मी अतिशय हेतुता हे बोलतोय, दुःख होतंय की माझ्या महाराष्ट्रामध्ये असा विचार करणारं सरकार आहे की जे घाणेरडं आहे का त्या प्रभू रामचंद्राची भूमी सुद्धा ते विकायला निघालेलं आहे. आणि ही अतिशय घाणेरड्या प्रवृत्तीची मानसिकता असलेली लोक आहेत. आणि म्हणून का ज्या भूमीची माती आम्ही ललाटाला लावून प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडतो रोज, ते वनच नष्ट करण्याचं काम आज हे करताय. हे झाडं तोडण्यापाठीमागे कारण त्यांनी आज माईच्या नावाखाली, म्हणजे जिथे तप केलं जात होतं, तिथे साधना केली जात होती, तिथे धर्माची कुठेतरी विचार रुजवला जात होता, तिथे आता हे मनोरंजन केंद्र करायला निघालेले आहेत आणि इथलं आरक्षण नष्ट करतायत. एक या तपोवनात आहे 350 एकरचं तपोवन होतं, म्हणजे साधू ग्राम होतं, तिथे त्यांनी मोदी ग्राम केलंय, मोदी ग्राउंड केलं. स्वतःच्या नावाचा एवढा हव्यास का? प्रभू रामचंद्राचं नाव काढून तुम्ही तुमचं नाव लावतात, ही अतिशय धिक्कारणारी आणि धिक्कारणारी गोष्ट आहे. इथली जमीन विकून त्यांनी सीएनजीला त्यांनी डेपो तयार करून दिला, या सीएनएनला, बसच्या सेवेला. म्हणजे हे आरक्षण उठवायचे आणि धनदंडकांच्या ह्याच्यात घालायचे. सर्वात महत्वाचं म्हणजे हा मराठी माणसाचं गाव आहे. मराठी माणूस जागा झालेला आहे, कारण इथला जो कोणी आहे ठेकेदार, मग ते राम पथाचा असेल, तपोवनाच्या माईचा असेल, हे सर्व बाहेरचे आहेत. इथला ठेकेदार गुजरातचा, इथला अधिकारी हैदराबादचा, इथला जे काम करणारे कर्मचारी ते मद्रासचे आणि हैदराबादचे. आमचा पालक कुंभमेळा मंत्री म्हणतो तो जळगावचा, आणि झाडं आणले हैदराबादचे. अरे आम्ही वेळे आहोत का नाशिककर? का आमच्या भावना शिकायचा? मराठी माणसाच्या कुठेतरी नादाला लागू नका, नाद केला तर याद नका, हे आता आम्ही नाशिककर सांगतोय. आणि म्हणून हे चालणार नाही, ही मस्ती ही जर चालणार असेल तर चालणार नाही. याच्याही पुढे जाऊन सांगतो, आज एसटीपी प्लॅन दिला गेला, हा मोठा अतिशय गैरव्यवहार आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. पर्यावरण ह्या गावातला जो कुंभमेळा बनतो तो अरुणा, वरुणा, कपिला यांच्या संगमावर, नंदिनी यांच्या संगमावर होतो. परंतु ज्या कपिला नदीवर, म्हणजे साधूचे कपिल होते हे मुनी, कपिल मुनी, त्यांची नदी, पण ती नाल्यात रूपांतर या लोकांनी केलेली. आणि आता कर केला, हजारो झाडांची कत्तल करून त्या कपिला नदी आणि त्या नाल्यांमध्ये, निर्झरांमध्ये त्या बंदिस्त केल्या, त्याच्यावर माती ढकलली गेली आणि पुरावे नष्ट करण्याचा अतिशय घाणेरडा उद्वेगजनक प्रकार केलेला आहे. सर्वात महत्वाचं दुसरं अजून सांगतोय की ह्याच बटुकांपाशी यांनी डम्पिंग हे केलेलं आहे. या शहराचा सर्व कचरा, सर्व घाण, सर्व डबर तिथे या तपोवनात आणून टाकलं जाते. अरे तुम्ही समजता काय कोणाला? म्हणजे ते कुठेतरी असं विजयला आणायचं, ते नेस्तनाबूत करायचं आणि मग आरक्षण म्हणून इथे काही होत नाही, ती झाडं तुटलेली आहे, जळालेली आहे, ती तोडून टाका आणि मग ते बिल्डरच्या ताब्यात द्यायचं आणि विकायचं. आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे आणि आपण सुद्धा आम्हाला या पाठिंबा दिलात त्याबद्दल धन्यवाद करतो. आणि या गावाचा प्रत्येक मराठी माणूस हा आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेलेला आहे. या आमच्या लढाईला तुमची पूर्णपणे साथ द्या. जय श्रीराम. नाशिक आमच्या हक्काचं, बापाचं.
वेळ आली तर आम्ही आमचं रक्त सांगायला तयार आहोत, परंतु ही झाडे वाचली पाहिजेत. सगळ्यात आधी तुमचा खूप खूप म्हणजे आभार, कारण की तुमचा आम्हाला हा पहिला अनुभव नाही आहे का तुम्ही तुमच्यामुळे आमचं ते मशोगाकडचं जे झाड वाचलं होतं आणि एवढा मोठा प्रोजेक्ट जो नाशिकला येत होता त्याच्यामध्ये पैशाचा विचार न करता तुम्ही पर्यावरणाचा विचार केला, म्हणून तुम्ही आलात याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. बरेच लोक येतात पण जी भावना तुमची आहे ती सगळ्यांची नसते. आता मला इथे यांनी सगळं सांगितले, सगळे मुद्दे आलेले आहेत. आम्हाला इथे फक्त आमची दोनच मागणी आहे का इथले जे झाड आहे जे ॲज इट इज राहिलं पाहिजे. ही जी जागा आहे ती एक जंगल म्हणून त्याचे रूपांतर जंगलामध्ये व्हायला पाहिजे, म्हणजे इथे पुढे पण काही हा प्रॉब्लेम कधी यायला नको, हे एक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की जे सरकार म्हणजे आम्ही जे काही सरकार असतं आम्ही प्रत्येकाला कधीही सहकार्यच केलेलं आहे इथल्या नाशिकच्या पर्यावरणप्रेमींनी, पण यावेळेस असं घडलेलं आहे का आम्हाला मोठ्या प्रमाणात त्यांनी बदनाम करायचा प्रयत्न केला की आमचं जे प्रेम आहे ते बेगडीच आहे, हेच आहे, तेच आहे. म्हणजे अर्बन नक्षलवाद हा काय प्रकार आहे हे मला माहिती नाही, कारण एकदा मला माझ्या माहितीमध्ये एकदा फडणवीसांनी न्यायालयात पण सांगितलं होतं अर्बन नक्षलवाद हे अस्तित्वातच नाही. आणि असं असताना त्यांच्या सोयीप्रमाणे ते आमच्या सारख्यांना जे आम्ही मनापासून प्रेम करतो झाडांवर, निसर्गावर, त्याच्यावर ते अर्बन नक्षलवाद हे असं सांगतात, वेगळी प्रेम आहे हे असं सांगतात. तर त्यांचा तर मी अगदी मनापासून धिक्कार करते आणि आपण इथं आलात याबद्दल आपले खूप मनपूर्वक आभार, सर्व नाशिककरांच्या वतीनं आभार मानतो. आणि हा जो आपण झोन बघताय इथं हा यांनी ऑलरेडी झोन बदललाय, हा ऑलरेडी रेसिडेन्शियल कमर्शियल झोन केलाय. याची कोणतीही नोटिफिकेशन काढली नाही, पब्लिक हिअरिंग घेतली नाही, काही न करता हा प्रकार केलाय. आता हे नगर विकास मंत्रालयाच्या अंडर येतं, नगर विकास मंत्रालयाला माहितच नाहीये हे काय केलं, त्यांना काहीच माहित नाही, त्यांना माहितच नाही. आणि इथं जो एक अत्यंत असंवैधानिक अशा पदावरचा तो कुंभमेळा मंत्री आहे, जळगावचा केळीवाला मी ज्याला म्हणतो, यांनी एकतर्फी हे सगळं रेटून नेण्याचा प्रयत्न केला. आणि आज एका माणसाचा इगो फक्त या गोष्टीला आम्हाला सगळ्यांना नाशिककरांना आडवा येतोय. हा झोन इथं बदलला, आता टेंडर रद्द ज्यावेळेला केलं तेव्हा त्यात असं लिहिलं सांगितलं की आचारसंहितेच्यामुळे आम्ही हे आता रद्द करतोय. याचा अर्थ आचारसंहिता संपल्यानंतर यांना हे परत आणायचंय. ऑलरेडी 350 एकर कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून डिक्लेअर केलेली होती जागा साधूग्रामसाठीची. याच्या व्यतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी, जे खत्री मॅडमचाच नवरा आहे, त्यांनी काय 31 लाख स्क्वेअर मीटर जागा ही ऑलरेडी भाडेपट्ट्यावर घेतलेली आहे. 31 लाख चौरस मीटर जागा ही ऑलरेडी भाडेपट्ट्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलेली आहे साधूग्रामसाठी. मग हा अट्टहास काय की हे पाडायचं. याच्या व्यतिरिक्त आम्हाला जे मूर्ख लॉजिक सांगितलं गेलं की याच्या बदल्यामध्ये आम्ही 18,000 दुसरी झाडं लावू, म्हणजे घरातला करता पुरुष मारायचा आणि त्या घरात 10 पोरं पाठवतो म्हणून सांगायचं, हे मान्य नाही. आज हे तपोवन रोज 16 टन कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब करतं. हे कापल्यानंतर आम्हाला आमच्या श्वासात ते घ्यावं लागणार आहे. आणि जिथं झाडं लावण्याचं नाटक केलं तिथेही तुम्ही जाऊन बघा, आज ती झाडं जळलेली आहेत, आत्ता काही दिवसापूर्वी लावलेली. फाशीच्या डोंगरावरती झाडांना फाशी दिली आहे अक्षरशः, अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे. ज्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित व्हायला हवं खरं म्हणजे की 2003-4च्या कुंभमेळ्यामध्ये ज्या शाही मार्गावरती चेंगराचेंगरी होऊन 40 जण मेले होते, त्यावेळेला 25 लाख जण फक्त नाशकात आले होते. आज हे सांगतायत 6 कोटी येतील. तो शाही मार्ग 1 इंचानी पण रुंद करण्याची भाषा कोणी करत नाहीये. तिथे मागच्या कुंभमेळ्याला 2015-16 कुंभमेळ्याला 1 लाखपेक्षा जास्त नाशिककरांना डोळ्यांची साथ आली होती, आजार झाले होते. कारण सॅनिटेशन आणि ड्रेनेजची व्यवस्था नाही, रस्त्यांवरती घाण झाली होती, फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी धुवायला लागली होती, ती पुन्हा गोदावरीतच गेली होती सगळी घाण. आज 6 कोटी लोक येणार आहेत. आम्ही साधे साधे प्रश्न विचारतो, यांच्याकडे उत्तर नाही. 6 कोटी लोकांच्या ड्रेनेजची काय व्यवस्था? बरं, याचा नाशिकच्या अर्थव्यवस्थेला काहीही फायदा होत नाही. महानगरपालिकेने 12% व्याजावर 10 वर्षांसाठी 12% व्याजावर 10 वर्षांसाठी 400 आणि 200 अशी 600 कोटी रुपयाची बॉन्ड उचललेत, कर्ज काढलंय. आता हे 600 कोटीचं कर्ज आम्ही नाशिककरांनी फेडायचं आहे. नाशिक महापालिकेने घेतलेलं ते कर्ज आहे.
आणि ज्या दिवशी नाशिकमध्ये कुंभमेळा असतो, पर्वणी असते, त्या दिवशी संपूर्ण नाशिक शहर हे नागरिकांसाठी बंद केलं जातं. कोणीही घराबाहेर पडायचं नाही, कोणी ऑटो रिक्षा काढायची नाही, कोणी हॉटेल, रेस्टॉरंट, चहाची टपरी सुद्धा चालू ठेवायची नाही. म्हणजे नाशिकच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक छदामचा फरक पडत नाही, वाढ होत नाही. कर्जाचा बोजा मात्र नाशिककरांवरती येतो. माझं आपल्यालाही म्हणणं आहे, आम्ही सुद्धा म्हणजे मी एक रिट पिटिशन पण ऑलरेडी हायकोर्टात दाखल केली आहे, आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा म्हणून. कारण 300 झाडं एसटीपीच्या नावाखाली पाडलेली आहेत ऑलरेडी. त्याच्यानंतर आता या फाशीच्या डोंगरावरचं या निवडणुकांच्या निमित्ताने ही तात्पुरती माघार घेतल्यासारखं त्यांनी दाखवलेलं आहे. आम्ही एक ऍफिडेव्हिट तयार करतोय ज्याच्यावरती उमेदवारांनी सही करून द्यायची आहे की तपोवनातलं एकही झाड पाडू दिलं जाणार नाही. कारण आम्हाला त्यांच्यावरती नंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करता आला पाहिजे. त्यामुळे या सगळ्याच उमेदवारांकडून आम्ही हे ऍफिडेव्हिट मागणार. त्याच्यावरती सही केली तर निरंजनजी झाडं कापत आता नवीन फॉर्म्युला पांडवल्यांना आग लावलेली ही सुरुवात. साहेब अजून एक मुद्दा असा होता बरं का, ज्यांनी आता फेक नेरेटिव्ह जो आपण पसरवलाय एकच सांगतो, म्हणजे त्यांनाही ही असं वाटत होतं, ताईंनी जो उल्लेख केला की हा अर्बन नक्सल वगैरे खूप रील बिल बनवल्या ज्यांनी, अर्बन नक्सल आहे तर अमुक आहे तमुक आहे. माझं सगळ्याच आंदोलकांनाही म्हणणं आहे, रिक्षावाल्याशी भांडण्याच्या नादात फ्लाईट सोडायची नाही. हे जे ट्रोलिंग मिलिंग केलं जातं, किंचितही कवडीची किंमत त्याला द्यायची नाही. आपलं उद्दिष्ट तपोवन वाचवणं आहे, नाशिक वाचवणं आहे. पर्यायाने हे आरवलीची घाण करतायत तशी नाशिकची पण घाण करतील. त्यामुळे हे होऊ द्यायचं नाही. तेव्हाच माझ्या आपल्या सगळ्या स्थानिक नेत्यांना सरकारमधलं समजायचं आणि सगळेच आम्ही एकमेकांना फोन सुरू केले की नक्की करायचं काय, कसायचं लढा द्यायचा. आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की हा लढा देत असताना इथे प्रामुख्याने सगळ्यात पुढे असले पाहिजे ते नागरिक असले. दुसरं हे पण मी सांगितलं होतं की अनेक पक्षातले लोक येतील, जसं आज तुम्ही आला बरोबर, तुम्ही जरी भाजपमध्ये असले तरी तुमचं नाशिकवर प्रेम असेल, तुमचं तपोवन असेल, तसं आमच्या सगळ्यांचंच बरोबर. इलेक्शन तुम्ही आता तिकीट पण मिळणार, आपले झेंडे पट्टे काही न ठेवता, चिन्ह न ठेवता आपण इथे आलो पाहिजे. कारण आपली पहिली ओळख ही माणुसकीची असेल. आणि अर्थात आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमच्या पर्यायाने आमच्या मार्गाने आम्ही काम करत असतो. पण ही जी लढाई आहे ही फार मोठी लढाई आहे. ही आपल्या राज्यासाठी मोठी लढाई आहे, आपल्या देशासाठी तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाशिक म्हणून जी आपली ओळख असेल ती ह्या लढाईतून आपली ठरली. आता इथे ही जी लढाई आपण लढत आहोत, आता तुम्ही रिट पिटिशन फाईल केलेली आहे, तुम्ही सगळे इथे आंदोलन करतात, अनेक पक्ष इथे राजकीय वचने घेऊन जातात. पण मी इथे का आलो ह्याची 2-3 गोष्टींची तुम्हाला ओळख सांगतो मी. कारण काय असतं, स्वतः आल्यानंतर आपलं एक रेझ्युमे द्यायचं असतं. आता पर्यावरण मंत्री म्हणून मला पण हे नाव ठेवलं होतं अर्बन नक्सल, मला पण हे नाव ठेवलं होतं की तुम्ही खूप पर्यावरणवादी आहात, तुम्ही खूपच भलत्या सलत्या विचारसरणीला पकडून असता. पण 2-3 गोष्टी ज्या आपण केल्या त्या मी तुम्हाला सांगतो, कारण तुमचा विश्वास आणि आमचा विश्वास एकामेकांवर जर आपला असला तर ही लढाई आपण पुढे नेऊ शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबईमधलं आरेचं जंगल, 800 एकर फॉरेस्टचा दर्जा देणारं हे आपलं सरकार पहिलं होतं. मी आपलं कारण पर्यावरणवाद्यांचं बोलतो, बाकी कोणाच्या पक्षाचं बोलतो. तिथे पण आम्ही झाडं तोडून जमिनी विकून पैसे कमवू शकलो असतो, पण ठीक आहे. नाशिकमध्ये मला वाटतं आपणच मला ट्विट केलं होतं बरोबर. आणि त्या फ्लायओव्हरचं ठीक आहे, आपण फ्लायओव्हर इकडे तिकडे हलवू शकतो, पण एखादं वडाचं झाड असेल त्याच्या खाली मंदिर असतं, आपली आस्था असते आणि आस्था असली नसली तर ते झाड हे झाड असतं. वर्षानुवर्ष किती 200-300 वर्षाचा तर इतिहास असतो. म्हणजे आपण टिकत नाही तेवढे ते टिकत असतात, 1000 वर्षाचं असेल. तर त्यासाठी मी लगेच आलेलो, ती नोटीस मी फाडली होती मंत्री म्हणून आणि आपण ते काम लगेच हे केलं होतं. तसंच मला आठवतं एक साताऱ्यामध्ये मला वाटतं मुंबई बेंगळुरू जो हायवे आहे तिथे तो हायवे एक असंच वडाचं झाड तोडून जाणार होतं. तेव्हा मी गडकरी साहेबांना विनंती केली होती
आणि त्यांनी लगेच ती माझी जी विनंती होती त्याला मान देऊन तो हायवेचं जे आहे थोडं वळवलं होतं त्यांनी आणि हायवे त्या वडाच्या झाडाच्या बाजूने नेला. ते वडाचं झाड तिथे देखील आपण वाचलं. तसंच ताडोबा अंधारीमध्ये मायनिंग सुरू होणार होतं त्या टायगर कॉरिडॉरमध्ये. आता परत त्यांनी उघडलं, सरकार आल्या त्यांनी उघडलं. पण आपल्या काळी आपण ते मायनिंग थांबवलं होतं. मायनिंग मध्ये तुम्हाला माहिती किती पैसे मिळतात? पक्षाचा फंड आम्ही असाच गोळा करू शकलो असतो. सगळीकडे चालू आहे आता. बरोबर. आता हेच जसं कांदळवनाची जेव्हा गोष्ट होती तेव्हा मंत्री म्हणून मला संधी मिळाली होती की 11 महिन्यात आम्ही 15,500 हेक्टर कांदळवन आम्ही रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून केली होती. अजनीवनाची जी जागा आहे आता आपण पाहताय नागपूरमध्ये अजनीवनचा लढा अजूनही चालू आहे. असाच परिसर आहे. ठीक आहे, ती जागा कदाचित रेल्वेची असेल, रेल्वेच्या अखेरीत असेल, पण झाडं आता तिथे जंगल झालेलं आहे, कशाला तोडायचं? आणि ह्या काही गोष्टी ज्या आहेत मला वाटतं आपण शासकीय अधिकारी म्हणून असू, प्रशासन म्हणून असू, विरोधी पक्ष म्हणून असू, सत्ताधारी पक्ष म्हणून असू, जी गोष्ट आपल्याला श्वास देते तीच जर नष्ट केली आपण तर आपण जगणार कसं हा विचार करणं गरजेचं आहे. आज ज्या 2 लढाया ह्या देशामध्ये म्हणजे चिपको आंदोलन अर्थात खूप फेमस आहे, जगभरात सगळ्यांनी ओळख ठेवलेली आहे. पण एक आंदोलन मी तुम्हाला आवर्जून त्याचा इथे उल्लेख करीन, ते म्हणजे वेताळ टेकडीचं आंदोलन. वेताळ टेकडी पुण्यामध्ये अशीच खूप सुंदर जागा आहे आणि त्यावेळी देखील सरकार आल्या मी तिकडे जे काही त्याच्यावर विकासाच्या नावावर विनाश होत होता त्याला स्थगिती दिली होती. तिथे सरकार पडलं आणि सरकार पडल्यानंतर पुन्हा एकदा ते सुरू झालं होतं. कॉन्ट्रॅक्टर कोणाचा, काय कोणाचा, कन्सल्टंट कोणाचा, याच्यात मला जायचं नाही. पण त्या वेताळ टेकडीच्या आतून बोगदा, वरतून मेट्रो आणि बाजूनी हायवे, तो वेताळ टेकडी कापून टाकू. म्हणजे जाऊ दे ना, सगळंच सपाट करा, वाळवंट जाहीर करून टाका आणि मग जो तुम्हाला विनाश करायचा किंवा विकास करायचा तो ठरवा. कारण विकास ठीक आहे, तुम्हाला विकास करायचा आहे, पण तो विकास तुम्हाला जर एवढंच असेल की आम्हाला हा बोगदा करून थेट हॉस्पिटलमध्येच जायचं 15 मिनिटात, ह्याला जर तुम्ही विकास बोलत असाल तो विकास तुम्हाला मान्य असेल. पण वेताळ टेकडीमध्ये तिथे देखील लोकांनी अशीच ह्युमन चेन केली होती आणि तेव्हा देखील सगळ्यांना सांगितलं होतं की जो कोणी राजकीय पक्ष सांगेल की आम्ही वेताळ टेकडीच्या बाजूने आहोत, आम्ही त्यांच्या सोबत राहू, जे कोणी वेताळ टेकडीला विरोध करेल आम्ही त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. तिकडचे सगळे पर्यावरणवादींनी सांगितलं. पटापटा सगळे राजकीय पक्ष लाईनीत उभे राहिले. हे तुम्ही पण करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठी लढाई मी खरोखर अभिमानाने सांगतो आणि त्यांचं अभिनंदन करतो, राजस्थानमध्ये आता अरावली वाचवण्यासाठी हा कितीतरी शेतकरी उतरले, कितीतरी लोक उतरले ट्रॅक्टर घेऊन. 500 ट्रॅक्टर तर काल दिसतात मला. जोपर्यंत ही चळवळ एवढी मोठी होत नाही आणि तुम्ही नाशिक म्हणून सांगत नाही, जसं तुम्ही आता सांगितलं ना की आम्ही तुमच्याकडून ॲफिडेव्हिट करून घेऊ की जिंकून आल्यानंतर तुम्ही ह्या जंगलाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. पुढचंही ॲफिडेव्हिट एक करून घ्या की जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून आलं पाहिजे की ह्या पूर्ण तपोवनाला म्हणजे तपश्चर्याचं वन. मला तुम्ही सांगा, तपश्चर्या सोडून इथे तुम्ही माईस बांधणार, मग कसलं तपोवन होणार? बरं, कुठचे साधू हे 5 स्टार मध्ये तपश्चर्या करतात? जे आपले महंत आहेत, जे महापुरुष आहेत, जे साधू आहेत, अशाच वनामध्ये तर तपश्चर्या करतात. तर आपल्याला हे पण करून घ्यायचं आहे की ह्या सरकारने आपल्याला आश्वासन दिलं पाहिजे की ही आचारसंहिता उठल्या त्यांनी ह्याला रिझर्व्ह फॉरेस्ट असा दर्जा दिला पाहिजे. सेक्शन 20 मध्ये सेक्शन 4 झालं की रिझर्व्ह फॉरेस्ट हे लगेच केलं पाहिजे. ग्रीन झोन येतोच ना, म्हणजे फॉरेस्ट झालं की ग्रीन झोन येतो. पण जे काही चाललंय आता की हे तोडून तुम्हाला येलो झोन करायचंय, मग टीडीआर. आता टीडीआर जर तुम्हाला जनरेट करायचं असेल, मुंबईमध्ये फनेल झोनसाठी टीडीआर तर मुख्यमंत्र्यांनी असाच दिलेला आहे. असंच जर द्यायचं असेल, टीडीआर एक तर तसं जनरेट होत नाही, पण चला होत असेल आणि असंच जर तुमच्या एका जीआरने होत असेल तर तुम्ही टीडीआर बाजूला जनरेट करून द्या ना. ह्या जागेला हात लावण्याची गरजच काय आहे? आणि खरोखर मी जेव्हा इथे गाडी बाहेर थांबली आणि आज चालत आलो, मी आसपास जरा पाहत होतो, एवढं सुंदर जागा आहे. या नाशिकमध्ये कमीत कमी 10 अजून अशा जागा झाल्या पाहिजेत. कारण झालंय असं की आपण ह्या जागा तोडतो आणि मग डेन्स फॉरेस्ट, काय ते मियावाकी प्लांटेशन, अर्बन फॉरेस्ट वगैरे हे सगळे आपण गोष्टी ज्या केल्या होत्या ते हळूहळू परत नष्ट होत चालले. आता मुंबईमध्ये देखील मी पाहतोय, पुण्यामध्ये पाहतोय, इथे असेल, नागपूरमध्ये असेल, हे एनडीझेडचं स्पेशल डेव्हलपमेंट झोन करतात आणि मग ह्यांच्या आवडत्या बिल्डर्स, आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या घशात देऊन हे सगळे पळून जाणार आहेत. तुम्हाला सांगतो, हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर जेव्हा यांच्या खिशात पैसा येतो, गेल्या 10 वर्षामध्ये आपले देश सोडून जाणारे 12 लाख लोक आहेत. आणि हे जे सोडून जातात, काही बिचारे खऱ्या अर्थाने जातात की त्यांना त्यांच्या मुलांसाठी असेल किंवा अजून कोणासाठी असेल चांगलं भविष्य पाहिजे, भवितव्य पाहिजे. पण हे सगळे जे जात आहेत ते प्रदूषणाच्या नावाखाली जातात का? नाही. आता आपले प्रधानमंत्री महोदय देखील जेव्हा जगभरात जातात
तेव्हा एक पेड माँ के नाम जिथे जिथे लावतात, पण त्यांचाच पक्ष आज दुर्दैवाने इथे महाराष्ट्रामध्ये जे सगळं नष्ट करत आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो, इथे तपोवन आहे, मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे, पुण्यामध्ये वेताळ टेकडी आहे, नागपूरमध्ये अजनीवन आहे, चंद्रपूरला आम्ही ते फ्लाय ॲशचा प्लांट तिथे मी पाहिलं होतं. मी मंत्री असताना गेलो होतो, तिथे देखील मला असाच ईमेल आला आणि तिथून ईमेल हा आला की तुम्ही आमच्या त्या नांदगावमध्ये येऊन पहा. नांदगावमध्ये बाजूला कोराडीचं ते त्यांचं थर्मल पॉवर प्लांट होतं. सगळं फ्लाय ॲशचं डम्पिंग चाललं होतं. सगळंचं सगळं हे अनसायंटिफिक होतं. कुठेही काही लाईनिंग नाही, काही नाही. अक्षरशः ढिगारचे ढिगारे 800 एकर जवळपास 8 ते 9 फुटाचा ढिगारा पूर्णपणे फ्लॅशचा पडला होता. बरं, हीच सगळी फ्लॅश जी आहे ती रस्ते बनवण्यात जाऊ शकते, तुम्ही ऑप्शन करू शकता, सगळं काही करू शकता. आम्ही एका महिन्यात जवळपास 70% ती जागा स्वच्छ करून दिली होती. परत एकदा कोलवाशेरी सुरू, इलिगल सरकार पडलं, फ्लॅश सुरू. म्हणजे नेमकं आपण लढतोय कोणासाठी, कशासाठी, हा श्वास जो आपण घेतोय आणि जे काही आपण दिल्लीत पाहतात आता, म्हणजे ते AQI किती झालंय आज 1081 दिसत होतं, 1081 दिसत होतं. नाशिकचं होणार, सगळ्याचं होणार. म्हणजे एक तुम्ही बघा, हे ना अरावली कापायचं, हे ना वेस्टर्न घाट कापायचे, हे ना मायनिंग सगळीकडे सुरू करायची, ही झाडं कापायची. मग कसलं काय राहणार? म्हणजे उद्या वाळवंट झाल्यानंतर आपण वाळवंट म्हणून राहणार का इथे? आणि ह्यांची पिढी ही निघून जाईल. हे सगळे जे लोक पैसे खात आहेत हे सगळं विकून हे परदेशी निघून जातील. भोगायला आपण इथे असू. बरं, दुसरा जो विषय निघतो ना इथे की कुंभमेळ्याचा, दशकांनी इथे कुंभमेळा होतच आला ना. कुंभमेळा होत असताना तुम्ही मला सांगा, कोणी कुंभमेळ्याला विरोध केलाय का? आपण तर नेहमी दर्शन घ्यायला येतो, बरोबर आहे. आता हे सगळे जे साधू महंत जगभरातून येत असतील, देशभरातून येत असतील, त्या अशा जागेसाठी येतात जिथे वनात तुम्हाला तपश्चर्या करायला मिळते. पण ही प्रभू श्री रामाची जागा, पंचवटी असेल, ही तपोवन असेल, इथे त्यांचं स्पर्श झालेला आहे. मग हे सगळं तोडून कुठचा धर्म आपण वाचवणार आहोत? बरं, तसं आपण पाहायला गेलं तर हिंदुत्वाचंच बोलायचं झालं तर आपला धर्म हा वैदिक धर्म आहे, बरोबर. आपल्याकडे मूर्तीच्या आधी, मूर्ती आपल्या मंदिरात यायच्या आधी किंवा घरात यायच्या आधी आपण कशाची पूजा करायचो? पंचमहाभूतांची. आता नदीचं आपण प्रदूषण पाहतो हा, ते पुण्यात पण मुळामुठ्याचं जगात एकमेव उदाहरण असेल की ती नदी खोलीकरण त्याचं करण्याच्या ऐवजी अजून कमी करतायत आणि रुंद करायच्या ऐवजी अरुंद करतायत. जगभरात खोलीकरण रुंदीकरण होतं, इथे आपण उलट झालं. म्हणजे आपण नदीचं प्रदूषण, समुद्राचं प्रदूषण, वन कापतोय. सगळे जर पंचमहाभूत ज्या मिनिटाला आपण तसं पाहिलं गेलं तर आपण समाज म्हणून ज्या मिनिटाला ह्या पंचमहाभूतांना आपण मूर्तीचं रूप दिलं आणि पूजन सुरू केलं. आधी पूजन म्हणून आपण प्रदूषणापासून मुक्त ठेवायचं या जागेला, ती आपली खरी पूजा होती, खरी आस्था होती. आता हेच जे आपण मूर्त्या केल्या, मंदिरात आणल्या, आपल्या घरात आणल्यानंतर जी पंचमहाभूत आहेत त्यांनाच आपण प्रदूषित करायला लागलो, तर कुठचं धर्म टिकणार आहे आपलं? आपलं जर आपला धर्म टिकवायचा असेल, हिंदुत्व टिकवायचं असेल, आपला वैदिक धर्म टिकवायचा असेल, तर आपल्याला पंचमहाभूत ज्याची आपण पूजा करायचो ती पूजा पुन्हा एकदा सुरू करायला लागेल. आपल्याला त्याची आस्था करायला लागेल. आणि ती खरी पूजा म्हणजे त्याच्या नष्टीकरणापासून त्यांना वाचवणं, प्रदूषणापासून वाचवणं. म्हणून हे आज आपण इथे ठरवलं पाहिजे. मी एकच तुम्हाला सांगतो, आज मला उद्धव साहेबांनी एवढ्यासाठीच पाठवलं आणि आम्ही सगळेच पक्ष म्हणून तुमच्या सोबत आहोत. जे काही तुम्हाला ऍफिडेव्हिट पाहिजे, जे काही पाहिजे तर लिहून देऊच. पण तुम्हाला अजून एक सांगतो मी, इथे कोणाला हात लावू द्यायचं नाही, हे आपण नाशिककर म्हणून ठरवलं. जे तुम्ही सांगत होतात बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर, बाहेरचे कोण, ठीक आहे, ते सगळं आपण नंतर बघून घेऊ. पण आपणच श्वास घेऊ शकलो नाही तर आपण कोण, बाहेरचे कोण, काय आपले काय पडले, हे काहीच राहणार नाही. तर नाशिकने देखील अरावलीमध्ये जसं, राजस्थानमध्ये जसं सगळे लोक रस्त्यावर उतरले तसं, आणि तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सांगा, जर तुम्ही आम्हाला वचन नाही, पुढे वचनपूर्ती, कारण हे निवडणुकीपुरती नाटक पण खूप लोक करतात, त्याच्या पुढेही जा. जर तुम्ही आम्हाला इथे हे वन वाचवायला ताकद दिली नाही तर आम्ही तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना इन्क्लुडिंग आम्हाला आजपासून पत्र द्या आणि आम्हाला रस्त्यावर. नाशिकमध्ये तपोवनाच्या म्हणजे STPच्या नावाखाली त्यांनी 1400 झाडं तोडलेली, त्याच्यावर आम्ही हरकती बी नोंदवलेलं होतं, सगळं केलं होतं. पण नाशिक महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे, त्याचे अतिरिक्त आयुक्त आहे, त्यांनी धमक्या देऊन अक्षरशः आमच्या हरकती निकाली काढलेल्या आहे. आणि आम्ही जे लढा देतो तेव्हा गुन्हे दाखल करण्याचे असंच पुण्यामध्ये झालंय. कारण आता काय झालंय, गेली 3 वर्ष कुठेही महापौर नाही, कुठे नगरसेवक नाही, तुम्ही निवडलेले कुठेही नाही. आणि सगळीकडे 3 वर्ष प्रशासन हे मुख्यमंत्री कार्यालयात चाललेलं आहे. पण ह्याला सगळ्याला आपल्याला लढा द्यायलाच लागेल. STP मध्ये पण तुम्हाला आज लिहून देतो, घोटाळा झालाच असेल, जर पुण्यात झालं तर इथे पण झालं. लेवरनी फक्त
कुठेही पब्लिकला कॉन्फिडन्स मध्ये न घेता हे RC1 RC2 डिक्लेअर केलेले आहेत. नाही, म्हणून आता आपण हे ठरवायचं. पहिली गोष्ट म्हणजे आपला कुंभमेळ्याला विरोध नाहीये, बरोबर, कुंभमेळ्याचं स्वागतच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माईस पण आपल्याला नाशिकमध्ये कुठेही बरोबर. तिसरी गोष्ट म्हणजे हे तपोवन आहे, तपश्चर्याचं वन आहे, प्रभू श्रीरामाचं इथे पदस्पर्श झालेला आहे, ही भूमी पावन झालेली आहे, ह्याला तुम्ही रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा दिलाच पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे आता सांगितलेलं सगळ्या उमेदवारांकडून ह्या तपोवन घ्याच आणि हे जाहीर करा. आपण नाशिककर म्हणून सगळे उतरून हे जाहीर केलं पाहिजे की जे कोणी हे तपोवनाच्या विरोधात असतील तुम्हाला मतदान नाही, मग भले तुमच्या विरोधात मतदान करू किंवा नोटा करू. आणि मी तुम्हाला आश्वासन देतोय की मी आणि उद्धव साहेब आणि आमचा पक्ष तुमच्या सोबत आहे म्हणजे आहे. हे तुम्हाला